वहिनी काय गडबड? अहो भाऊजी जरा घाईत होते मी. अहो आमच्या ह्यांना ऍडमिट केलंय ना हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? हा. काय झालं भावड्याला? अहो त्यांना नुसताच दम लागतोय आणि नुसता खोकला बी येतोय. अहो मला ना त्यांचीच काळजी वाटू राहिली. अहो म्हणजे त्यांचं जर काही बरं वाईट झालं ना, अहो आमचं कसं होणार आहे? म्हणजे पोरांचं शिक्षण आहे, घर खर्च आहे. अहो मी एकटी तरी काय काय करणार आहे? हो वहिनी, अहो कशाला टेन्शन घेता? भावड्याकडे टर्म इन्शुरन्स असेल ना. टर्म इन्शुरन्स हे काय? अहो टर्म इन्शुरन्स म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. अहो काय करायचं, भरायचे फक्त महिन्याला 600 ते 700 रुपये प्रति महिना. समजा म्हणजे असं होणार नाही, पण चुकून जर भावड्याचं काही झालं आणि मिळणार आपल्याला 2 करोड रुपयांचा कव्हरेज. हे तर लयच भारी बघा. म्हणजे टर्म इन्शुरन्स असेल ना, तुम्हाला पिंकीच्या शिक्षणाचं टेन्शन बी नाही बघा, नाही का? पण एक मिनिट भाऊजी, तुम्ही तर आमचे यांचे मित्र आहेत ना, पण तुम्हीच का त्यांच्या बारना उठलेत बरं? नाही म्हणजे वहिनी, म्हणजे त्यासाठी मी माफी मागतो. पण मला सांगा, आपल्या परिवारातला एखादा जर गेला तर त्याची जबाबदारी कोण घेत आहे? टर्म इन्शुरन्स. आपल्या मुलाबाळांचं शिक्षण कोण करत आहे? टर्म इन्शुरन्स. हे बघा वहिनी, माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये जा, तिथे लिंक दिलेली आहे. लिंक ओपन करा आणि चांगला टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडा. तुम्हाला मिळणार 15% डिस्काउंट. एक काम करते, मी आत्ताच टर्म इन्शुरन्स घेते. थँक्यू भाऊजी.